हाय फ्रेंड्स, माझं नाव अदनान पठाण आहे आणि आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ। विद्यार्थी मित्रांनो, एखादी काम भूतकाळापासून सुरू आहे आणि ते वर्तमान काळामध्ये पण चालू आहे, तर तिथे आपल्याला चालू पूर्ण वर्तमान काळ वापरतात। तर याचा एक स्ट्रक्चर असा आहे, सब्जेक्ट प्लस have किंवा has प्लस बी प्लस verb प्लस ing प्लस ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर प्लस since ऑब्लिक फॉर प्लस टाइम। स्ट्रक्चर थोड़ा मोठा आहे। सब्जेक्ट आहे, हॅव हॅज आहे, बीन प्लस वर्ब आहे, त्याच्यानंतर आय एन जी आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर सिन्स किंवा फॉर आहे, त्याच्यानंतर टाइम। आता हॅव हॅज कधी वापरायचा आणि सिन्स आणि फॉर कधी वापरायचा? तर हॅव हॅज हे समजा आपला सब्जेक्ट आय, वी, यू आणि दे असेल तर काय वापरायचं? हॅव। समजलं? आणि हॅज कधी वापरायचा? समजा आपला हा सब्जेक्ट करता ही, शी, इट आणि मी असेल तर हॅज वापरायचं। समजलं इथपर्यंत? आता सिन्स आणि फॉर कधी वापरायचं? सिन्स म्हणजे निश्चित वेळ, सकाळपासून, दुपारपासून, 2020 पासून, 2025 पासून एखादी निश्चित वेळ असेल तर सिन्स वापरायचं। सिन्स ही निश्चित वेळ ह्याने होता आणि फॉर अनिश्चित वेळ, 2 तासापासून कोणते 2 तास माहीत नाही, 4 तासापासून कोणते 4 तास माहीत नाही, 4 दिवसापासून कोणते दिवस माहीत नाही, तर त्यासाठी फॉर वापरतात। फॉर अनिश्चित वेळ। समजलं? हॅव हॅज आय वी यू साठी वापरतात हॅव, आणि ही शी इट नेम साठी हॅज वापरतात, आणि सिन्स निश्चित वेळ आणि फॉर अनिश्चित वेळ। आता आपण एक एक्झाम्पल घेऊया। एक्झाम्पल असं आहे, तर एक्झाम्पल असं आहे, मी सकाळपासून क्रिकेट खेळत आहे। तर आता काय येणार? स्ट्रक्चर आपला काय आहे? पहिले सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट काय आय साठी, मी साठी आहे, त्याच्यानंतर काय हॅव किंवा हॅज। आता आय आलं तर काय येणार? हॅव, आय हॅव। त्याच्यानंतर काय झालं? सब्जेक्ट झाला, हॅव झाला, त्याच्यानंतर बी, आय हॅव बी। समजलं? त्याच्यानंतर काय वर्ब काय? खेळणे, खेळण्याला काय म्हणतात? प्ले। त्याच्यानंतर काय आय एन जी, प्लेला आय एन जी लागणार, प्लेइंग। त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट काय आपलं? क्रिकेट। ऑब्जेक्ट झाला, त्याच्यानंतर सिन्स किंवा फॉर। आता सकाळपासून आपल्याला माहिती आहे निश्चित वेळ आहे, सिन्स लागणार, सकाळपासून सिन्स किंवा फॉर झालं, त्याच्यानंतर टाइम काय? टाइम काय? सकाळ, मॉर्निंग। मी सकाळपासून क्रिकेट खेळत आहे, आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग। समजलं? आता आणखी एक एक्झाम्पल घेऊया। आता आय झाला, आता ही शी बदला गेली, तो 2 तासापासून वाक्य आपलं असं आहे, तो 2 तासापासून पत्र लिहित आहे।
तर सेंटेन्स आपलं स्ट्रक्चर काय, पहिले सब्जेक्ट काय, तो म्हणजे ही. तर ही आला तर काय येणार, हॅड यू हॅज काय येणार, हॅज. त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर काय येणार, वर्ब काय आपलं लिहिण्याला काय म्हणतात, राईट. त्याच्यानंतर काय, आयएनजी रायटिंग. त्याच्यानंतर काय, ऑब्जेक्ट काय, पत्र काय म्हणतात, लेटर. सब्जेक्ट झाला, हॅव झाला, बीन झालं, पी प्लस आयएनजी झाला, ऑब्जेक्ट झाला. आता सिन्स किंवा फॉर. आता 2 तासापासून कोणते 2 तास आपल्याला माहित नाही, निश्चित वेळ नाही, अनिश्चित वेळ आहे, 2 तासापासून. तर काय ना, फॉर. त्याच्यानंतर टाइम 2 तास, 2 hours. समजलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलो चालू पूर्ण वर्तमान काळ. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.